राज्यामध्ये बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांच्या निवडीला ब्रेक लागलेला आहे। निवडणुकांआधीच राज्यभरामध्ये एकूण 67 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली। आता आयोगाने या बिनविरोध निकालांची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवड झालेल्यांच्या विजयाची घोषणा ही केली जाणार नाही असं आयोगाने म्हटलंय। त्यामुळे विजयाचा जल्लोष करणाऱ्यांना हा एक मोठा धक्का बसलाय। विरोधी उमेदवारांवरती दबाव, आमिष किंवा जबरदस्ती करून नामनिर्देशन मागे घेण्यास भाग पाडलं गेलं का याची तपासणी करण्यात येणार आहे। तर चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडीची विजय घोषणा ही केली जाणार नाही अशी माहिती ही राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे। आणि आज संदर्भातले आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, खरं तर आयोगाने ही माहिती दिलेली आहे की ज्या निवडणुका या बिनविरोध झालेल्या आहेत त्याची चौकशी केली जाणार आहे। नेमकी काय कारण आहेत यामागचे? नक्कीच प्रज्ञा, आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर अनेक आरोप झाले। त्या ठिकाणी काही उमेदवारांवरती जबरदस्ती करण्यात आली, दबाव तंत्राचा वापर करण्यात आला। या सर्व आरोपांची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय, तो म्हणजे बिनविरोध निवडणुकीची संपूर्णतः चौकशी ही देखील केली जाणार आहे। त्याचबरोबर या चौकशीचा अहवाल, त्या ठिकाणचे CCTV फुटेजेस हे देखील पडताळले जातील आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतरच या बिनविरोध उमेदवारांची घोषणा ही देखील केली जाईल। काँग्रेस काल जर आपण पाहिलं तर कुलाब्यामध्ये देखील अशाच पद्धतीने प्रकार घडला। काँग्रेस असतील, BSP असतील, यांच्या उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज हे भरू न दिले, कुठल्या तरी दबाव तंत्रांच्या मदतीने हे सगळं झाल्याचा आरोप त्यांनी केला होता। याचे देखील CCTV फुटेज हे देखील मागण्यात आलेले आहे। त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल आणि या चौकशीत ज्या गोष्टी समोर येतील त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल। मात्र एक आहे की चौकशी जरी झाली किंवा या सगळ्या गोष्टी जरी झाल्या तरी पुन्हा त्या उमेदवारांना अर्ज करता येणार नाही किंवा निवडणूक लढवता येणार नाही आहे। त्यामुळे एकूणच एक गंभीर दखल ही राज्य निवडणूक आयोगाने सध्या तरी या बिनविरोध उमेदवारांची घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। KDMC झालं, KDMC 14 नगरसेवक काल बिनविरोध आले होते। ठाण्यामध्ये झालं, पिंपरी चिंचवड, संभाजीनगर, सगळीकडेच अशा पद्धतीचे उमेदवार ज्या पद्धतीने होत आहेत याची दखल आता राज्य निवडणूक आयोगाकडून घेण्यात आलेलीच आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच विरोधकांचा जो रोष आहे हा देखील त्यातनं समोर आला आणि त्याची दखल ही राज्य निवडणूक आयोगाकडून घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी बरोबर आहे। त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून कशा पद्धतीने आता चौकशी होते हे पाहावं लागेल। धन्यवाद सूरज या संपूर्ण माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।